जळगाव शहरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने मोठं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे जळगाव शहरातल्या अनेक भागांमध्ये भले मोठे वृक्ष जे आहे ते उन्मळून तर काही तुटून रस्त्यावर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। आपण आता जळगाव शहरातल्या ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी रस्त्यावर जे आहेत भले मोठे वृक्ष जे आहेत ते कोसळले आहेत आणि त्यामुळे हा रस्ता या ठिकाणी पूर्णपणे बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास अचानक प्रचंड वेगाने या ठिकाणी वादळी आला। या ठिकाणी 50 किमीपेक्षा जास्त ताशी वेगाने असलेल्या या वादळी वाऱ्यामुळे जळगाव शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहेत वृक्ष या ठिकाणी जे आहेत उन्मळून रस्त्यावर कोसळले आहेत, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटून या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत, तर काही जे झाडं आहेत ते विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे अनेक भागांमधला वीज पुरवठा हा देखील खंडित झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत रात्री अनेक भागांमध्ये जे होता विद्युत पुरवठा हा ठप्प होता। त्यामुळे अनेक जणांना जे नागरिकांना आहे रात्र जी आहे ती या ठिकाणी अंधारात काढावी लागली आणि त्यामुळे महावितरणच्या वतीने रात्री अनेक भागांमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येऊन काही भागांमध्ये विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यात आला, तर काही भागांमध्ये जे आहे या ठिकाणी अद्यापही महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। अशा पद्धतीने एकंदरीत जळगाव शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहे या ठिकाणी जर विचार केला तर जवळपास महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरामध्ये 62 झाडं जी आहेत ती वेगवेगळ्या भागांमध्ये कोसळली आहेत। तर या वादळी वाऱ्यांमुळे वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता तर 30पेक्षा जास्त विजेचे खांब या ठिकाणी जे आहेत वाकलेले आहेत, तर अनेक ठिकाणी जे आहेत तारासुद्धा विजेच्या तुटून पडल्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा हा खंडित असल्याचं पाहायला मिळतं आहे। महावितरणकडून युद्ध पातळीवर अनेक ठिकाणी वीज पुरवठा मध्यरात्री सुरू करण्यात आला, तर काही ठिकाणी जो आहे वीज पुरवठा या ठिकाणी सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। मात्र या उन्मळून पडलेल्या झाडांमुळे काही झाडं जी आहेत ती वाहनांवर सुद्धा कोसळली, त्यामुळे चारचाकी वाहनं असतील किंवा दुचाकी वाहनं असतील या वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच पहिल्याच मान्सूनच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जळगाव शहरात थैमान घातल्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत असून अनेक ठिकाणचे रस्ते हे वृक्ष पडल्यामुळे बंद असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं असून महापालिकेकडून हे वृक्ष बाजूला करण्याचं काम सुरू आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।